नमस्कार मित्रांनो, MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स 2025साठी ही जाहिरात आयोगाने प्रसिद्ध केलेली आहे. तर या जाहिरातीमधील पदसंख्या असेल, अभ्यासक्रम, परीक्षेचा दिनांक असेल आणि शैक्षणिक अर्हता इत्यादी बाबींबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. या 2025च्या जाहिरातीमध्ये STI म्हणजेच राज्यकर निरीक्षक या पदाच्या एकूण 279 जागा आहेत. तर ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2025ची ही जाहिरात आहे. यामध्ये एकूण 282 पदांची ही जाहिरात असणार आहे आणि याचा जो परीक्षेचा दिनांक आहे तो 9 नोव्हेंबर 2025ला तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, म्हणजेच प्रिलिम्स होणार आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी गट व अराजपत्रित जे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑफिसमधले पदे असतात, त्याची एकूण 3 पदं दिलेली आहेत आणि STI म्हणजेच राज्यकर निरीक्षक या पदाच्या एकूण 279 पदं दिलेली आहेत. यासोबतच PSI असेल, सब रजिस्ट्रार असेल, या पदांचा जी जाहिरात आहे ती येणाऱ्या दिवसांमध्ये आयोग या जाहिरातीमध्ये ॲड करणार आहे. त्यामुळे ती आणखी पदं यामध्ये वाढणार आहेत. तर या परीक्षेसाठी तुम्ही दिनांक 1 ऑगस्टपासून 21 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता आणि हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. MPSC ऑनलाईन ॲप्लिकेशन सिस्टीम या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथे हा अर्ज करायचा आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला मिनिमम एज म्हणजेच जी वयोमर्यादा असते ती विविध प्रवर्गासाठी वेगवेगळी दिलेली आहे. तुम्ही आपल्या प्रवर्गानुसार ती चेक करू शकता. त्यासोबतच एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे. तुम्हाला मिनिमम ग्रॅज्युएशन असणे यामध्ये इम्पॉर्टंट आहे, म्हणजेच बंधनकारक आहे. मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. त्यानंतर यामध्ये पेपर पॅटर्न दिलेला आहे, म्हणजेच परीक्षेचे टप्पे दिलेले आहेत. यामध्ये एकूण 2 टप्प्यामध्ये तुमची परीक्षा होणार आहे. एक म्हणजे प्रिलिम्स असेल, संयुक्त पूर्वपरीक्षा, आणि एक म्हणजे मेन्स असेल, म्हणजेच मुख्य परीक्षा. प्रिलिम्स ही 100 गुणांची असणार आहे. यामध्ये 100 प्रश्न असतात आणि वेळ हा 1 तासाचा असतो. मुख्य परीक्षेमध्ये पेपर 1 असतो आणि पेपर 2 असतो. असे 2 प्रकारे पेपर असतात. यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या 2 विषयांचा असतो आणि यामध्ये GKवर तुमचे प्रश्न असतात. त्यानंतर एक्झाम फी आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रवर्गानुसार किती फी लागते हे तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे MPSCसाठी म्हणजेच ज्या कंबाईन परीक्षेसाठी तुम्हाला पेपर पॅटर्न आहे, सिलेबस आहे, ते आपण विस्तृतपणे आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक पेपरमधील जे सिलेबस आहे, कुठला सिलेबस तुम्हाला कोणत्या विषयाला काय करायचं आहे, ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. सोबतच परीक्षा पद्धत, किती पेपर असतात, किती मार्काचे पेपर असतात, ते सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेता येणार आहे. या व्हिडिओची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेचा अभ्यास सुरू करायच्या आधी तुम्हाला मागील मिनिमम 5 वर्षाच्या तरी तुम्हाला PYQ माहिती असायला पाहिजे. त्यासाठी आपल्या चॅनलवरती प्लेलिस्ट टाकलेली आहे. त्यामध्ये आपण 2019 पासून ते 2023 पर्यंतचे सर्वच विषयाचे प्रश्न टॉपिकनुसार आणि विषयानुसार 1 बाय 1 अपलोड केलेले आहे. ही पण प्लेलिस्ट तुम्ही अभ्यास सुरू करण्याच्या आधी नक्कीच बघा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट वाईज आपण डिटेल सिलेबस आणि पुस्तक कोणती वापरायची आहेत याबद्दलचे व्हिडिओ 1 बाय 1 अपलोड करणार आहोत. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसेट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.